नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहे? छानच राहा. हे बघा इथं मस्त असं कौट घेतलेलं आहे बरं का. आणि कौट बी खूप छान पिकलेलं आहे. मैत्रिणींनो, फक्त 5 मिनटं घेणार आहे तुमचे, जास्त वेळ मी घेणार नाही आहे. हे बघा आता कौट आपण हे अगदी चौखून असं फोडून घेऊया बघा. अगदी त्याची वाटी निघाली पाहिजे अशा पद्धतीने आपण हे कौट फोडून घेऊया पहा. थोडंसं वाकडं तिकडं होतं पण काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे कौट म्हणजे एवढं शरीराला खूप फायदेशीर आहे. फायबर वगैरे विटॅमिन अगदी भरपूर सारं आपल्याला देऊन जातं हे कौट. म्हणजे याच्यापासून इतके फायदे आहे ना शरीरासाठी. आणि खास म्हणतात ना त्याच्यापासून आपण अगदी च्यवनप्राश असा हा पदार्थ, म्हणजे च्यवनप्राशच म्हणता येईल, शरीरासाठी खूप फायद्याचा असा हा पदार्थ होतो बरं का मैत्रिणींनो. एवढा भारी होतो. आणि हे बघा आता कौट तर फोडलं आहे, अगदी गच्च भरलेलं हे कौट आहे. आता आपल्याला ते बाहेर काढायचे त्याच्यातून. पाहू शकता तो संपूर्ण गर मी असा काढून घेणार आहे पहा. सहज गर निघतो, त्याला काही चमचा वगैरे लागत नाही मैत्रिणींनो. हे बघा अशा पद्धतीने हा गर मी संपूर्ण बाहेर काढून घेणार आहे पहा. पाहू शकता मैत्रिणींनो, अगदी छान मस्त. आणि खरं सांगू का, हे कौट माणसाने खावा, खरंच खावा. आणि हे फळ एवढं भारी आहे ना, खूप म्हणजे आपल्या शरीराला खूप फायद्याचं आहे हे. चला आता याच्यामधला आपण जो असा केसासारखा भाग असतो बघा, अशी केसासारखी म्हणजे अशा म्हणतात ना, थोडंसं हे बाहेरचं बघा, अशा शिरा वगैरे काढून घ्यायच्या आहे बघा. अशा पद्धतीने मी या संपूर्ण शिरा वगैरे काढून घेणार आहे मैत्रिणींनो. पाहू शकता तुम्ही. आणि अगदीच 5 मिनटात होणारी, 5 मिनटाच्या आत ही रेसिपी तयार होते बरं का. एवढी सुंदर आणि एवढी अप्रतिम की अगदी महिनाभर टिकेन अशी ही रेसिपी आहे. आणि खरंच खूप छान होती आहे बघा. पूर्ण यातल्या शिरा मी काढून घेतलेल्या आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायच्यात त्या. आणि इथं जेवढं कौट तेवढं गूळ टाकलेलं आहे मी. आणि कौट शक्यतो तुमचं कितीही पिकलेलं असलं तरी ते आंबटच असतं, हे ध्यानात ठेवायचं. आता एवढा गूळ घातला आहे आपल्याला. ते आता हे बघा मिक्सरच्या बाउलमध्ये भरडून घ्यायचे. मिक्सरमध्ये एकदा फक्त फिरवायचं, जास्त फिरवायची काहीच गरज नाही आहे त्याला. हे बघा आता अगदीच मस्त असं माहीम करून घेते. हे बघा तयार झालेलं आहे, वाटलेलं आहे आपण. आता चला आता काढून घेऊया मैत्रिणींनो. आणि तुम्हाला जर वाटलं ना सुंठ टाकायची त्याच्यात, तुम्ही टाकू शकता, पण मी सुंठ टाकणार नाही आहे. कारण की आपल्याला गूळ घालून नुसती सुंठ टाकून ठेवायचं नाही मैत्रिणींनो. काही ते छान तडका बनवलेला आहे. आपल्याला बनवायची कवठाची चटणी, अगदी महिनाभर टिकेन अशी ही चटणी अप्रतिम. हे बघा इथं थोडंसं तिखट टाकलेलं आहे, जास्त बी नाही तिखट, मापात आहे. आणि आता मस्त असा तडका देऊया. आता तुम्हाला वाटण जास्तच झाले तेल, पण तेल हे जास्त झालेलं नाही आहे मैत्रिणींनो. तुम्ही पाहू शकता. आता मी ते पूर्ण मिक्स करते. आणि एवढी छान ही कवठाची चटणी होती ना, अगदीच अप्रतिम. आणि खरं सांगू का मैत्रिणींनो, ही वर्षभर पुरेन अशी ही चटणी. वर्षभर 6 महिने अगदी पॅक बंद डब्यात ठेवली ना खरंच. आणि खरंच खावा. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार, जास्त बी नाही आहे. पाहू शकता तुम्ही. आपल्याला याची चटणी बनवायची होती म्हणून आपण त्याच्यात सुंठ वगैरे टाकलेली नाही आहे. आणि तुम्हाला जर चटणी बनवायची नसेल तर तुम्ही सुंठ वगैरे, विलायची, बरंच काही टाकू शकता त्याच्यात, ड्रायफ्रूट. मग हा मिरची ही कवठाची चटणी आज तुम्हाला कशी वाटते पहा मैत्रिणींनो. मी आता ह्याच्यातच भरून दाखवते. तुम्ही बघा आता अप्रतिम झालेली आहे बघा. आणि खरंच खूप छान सुगंधही त्याचा सुटलेला आहे. पाहू शकता मैत्रिणींनो. रंग बी बघा काय अप्रतिम रंग आलेला आहे त्या कवठाच्या चटणीला. महिनाभर कायची, वर्षभर कायची, 6 महिने बी नाही राहणार ही. मी तर म्हणते अगदीच 2-3 दिवसात फिनिश होणार बरं का. पहा मैत्रिणींनो, आवडली तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. चला मग उद्या भेटूया आपण. बाय.